आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या गोविंदराव हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला। माननीय मुख्याध्यापक SS चिंचवाडे सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। तसेच प्रशालेच्या सर्व शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली। या कार्यक्रमानिमित्त इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी परिपाठ सादर केला। तसेच 5वी ते 8वीच्या विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषेत मनोगते सादर केली। यावेळी या कार्यक्रमानिमित्त कुमार RR पाटील मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आपले विचार मांडले। या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या। भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखलं जातं। आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी म्हटलं जातं। सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते मानले जातात। या दोघांनी इसवी सन 1848 मध्ये पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली। ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती। महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखले जातात। जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केलंय। फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात नाविकांचा संप घडवून आणला होता। त्या एक लेखिका देखील होत्या। त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केलं। 1897 मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केलं। या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली। 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला। 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। माननीय मुख्याध्यापक चिंचवाडे सर यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमानिमित्त पारंपरिक वेशभूषा, केशभूषा, मेहंदी आणि रांगोळी स्पर्धांचं आयोजन प्रशालित करण्यात आलं होतं। समिती प्रमुख सौ SP हिंगलजे मॅडम आणि श्रीमती YB मनेर मॅडम यांनी या स्पर्धांचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाचे आभार SP हिंगलजे मॅडम यांनी मानले। यावेळी प्रशालेचे शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही